आज आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा वृत्तांत, तोही एका परदेशी साक्षीदाराच्या नजरेतून. तर 6 जून 1674 रोजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता, जो आपल्या इतिहासातला एक स्वर्ण क्षण आहे. आणि हा क्षण आपल्या डोळ्यांनी पाहणारा एक माणूस होता, ईस्ट इंडिया कंपनीचा उपराज्यपाल हेनरी ऑक्सिंटन. आणि त्याने जे काही पाहिलं ते सगळं आपल्या डायरीत लिहून ठेवलंय. चला तर मग पाहूया त्याने काय काय लिहिलंय. पहिली गोष्ट म्हणजे रायगडाची अभेद्यता. 13 मे रोजी ऑक्सिंटन रायगडावर पोचला आणि तो अक्षरशः थक्क झाला. तो म्हणतो की रायगड इतका मजबूत होता की त्याला विश्वासघाताशिवाय जिंकणं म्हणजे अशक्यच. 26 मे रोजी त्याने महाराज आणि संभाजीराजे यांची भेट घेतली आणि कंपनीतर्फे व्यापारावर चर्चाही केली. दुसरी गोष्ट म्हणजे राज्याभिषेकाचा तो भव्य सोहळा. ऑक्सिंटन लिहितो की 6 जूनच्या सकाळी महाराज एका प्रचंड भव्य आणि रत्नजडित सिंहासनावर बसले होते. सगळे सरदार एकदम शाही पोशाखात होते आणि राजवाड्याच्या दारात 2 सजवलेले हत्ती आणि घोडे उभे होते. म्हणजे विचार करा, काय जबरदस्त वातावरण असेल. आणि तिसरी आणि शेवटची गोष्ट म्हणजे सिंहासनावरची ती खास चिन्ह. ऑक्सिंटनने काही खास गोष्टी नोंदवल्या आहेत, जसं की सिंहासनाच्या उजव्या बाजूला सोन्याची 2 मोठी मत्स्य शिरे होती, डाव्या बाजूला अनेक अश्वपुच्छे होती आणि एका भाल्यावर न्यायाचं प्रतीक म्हणून सोन्याचा तराजू लावलेला होता. ही सगळी सार्वभौम सत्याची प्रतीकं होती. थोडक्यात काय, तर हेनरी ऑक्सिंटनच्या नजरेतून दिसलेला हा सोहळा फक्त एक राजाभिषेक नव्हता, तर तो होता एका सार्वभौम मराठा साम्राज्याच्या उदयाची जगाला दिलेली ग्वाही.